प्रसारित करीत आहोत हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. विषय दमा, अस्थमा, फुफ्फुसाचे विकार. सहभाग डॉक्टर अपूर्व गुप्ता, MBBS MD, चेस्ट मेडिसिन. सूत्रसंचलन ज्योती हातेकर. तांत्रिक सहाय्य बाळासाहेब खराटे. सादरकर्ते सूरज गोळे. हॅलो डॉक्टर, आरोग्यविषयक शंकांचं थेट डॉक्टरांकडून निरसन. हॅलो डॉक्टर. श्रोते हो, नमस्कार. हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करते आहे. आज दमा, अस्थमा, फुफ्फुसांचे आजार याविषयी तुम्ही तुमचे प्रश्न आणि शंका विचारू शकता. त्यासाठी आपल्या आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये डॉक्टर अपूर्व गुप्ता, MBBS MD, चेस्ट मेडिसिन उपस्थित आहेत. नमस्कार डॉक्टर. नमस्कार मॅडम. मी डॉक्टर अपूर्व गुप्ता आहे, फुफ्फुस रोग तज्ज्ञ, बेसिकली पल्मोनॉलॉजिस्ट आणि इंटरव्हेन्शनल पल्मोनॉलॉजिस्ट. हॅलो. हां, मी आपण नेहमीच्या श्रोता भानुदास घाटोळे भांबेरी. हां, घाटोळे साहेब, तुमचं खूप खूप स्वागत आहे कार्यक्रमामध्ये. तुम्ही तुमचा प्रश्न विचारू शकता डॉक्टर साहेबांना. हो, नमस्कार. नमस्कार. हां, नमस्कार गुप्ताजी. माझं म्हणणं आहे साहेब की दमा हां आणि दम लागणे हां किंवा अस्थमा हां हे थोडं समजून सांगताय? हे बघा, दमा आणि दम लागणे हे दोन्ही हो. वेगळ्या गोष्ट आहे. ठीक आहे. हो. दमा म्हणजे अस्थमा. दमा दमा म्हणजे अस्थमा. दमा म्हणजे अस्थमा आणि दम लागणे म्हणजे श्वास भरणे. ठीक आहे. हो. दोन्ही हो. चीजांचे वेगळे वेगळे कारण असते. हो. दम लागण्याचे बहुतेक कारण असतात, ते म्हणजे हार्टचा इश्यू असतात, किडनीचा इश्यू असतात, फुफ्फुसाचा इश्यू असतात. ठीक आहे. आणि लंग्स म्हणजे एक प्रकारची एक ॲलर्जी आहे, हो. ते फुफ्फुसाचा रोग आहे. फुफ्फुसाचे जे नळी असतात त्याचा एक रोग असते. हो. ठीक आहे. हे डिफरन्स आहे दम लागणे आणि दमा म्हणजे. तर आता कसं आहे की माझं वय जे आहे की नाही, तो 69 वर्षाचं वय आहे. ठीक आहे. मला चालताना किंवा जिना चढताना असा जो आहे की नाही, हो, तो दम लागते. दम लागते. आणि खांदे जे आहेत ना आपले, हो, हे खांदे भरून येतात. ठीक आहे. तर हे काय असलं पाहिजे साहेब? हे आपल्याला एकदा पूर्ण आपले इन्व्हेस्टिगेशन जे आहे, जे जांच जे आहे ते आपल्याला करावं लागतील. आपल्याला पाहावं लागतील की ECG मध्ये काय आहे, हार्टचा इश्यू तर नाही आहे, फुफ्फुसाचा इश्यू तर नाही आहे. बहुतेक वेळा की रक्त कमी असल्यामुळेही दम येते, तेही आपल्याला पाहायचं असतं. रक्त तर कमी नाही आहे. मी जर झालं तर ECG वगैरे माझा दर महिन्यात ECG करतो, तो नॉर्मल येते. ठीक आहे. तिथून नाही तर लिपिड प्रोफाईल वगैरे जे आहे ते नॉर्मल आहे. ठीक आहे. हो, मग तरीही त्याला बीपीची आहे, हो. बीपीची गोळी चालू आहे. ठीक आहे. तरी सुद्धा जो आहे तो मला असा दम भरून येते. हे दम किती वर्षापासून आहे तुम्हाला? काय दमचा त्रास किती वर्षापासून आहे? 12 महिने झाले सर. 12 महिने झाले. आणि दर महिने असते, रोज असते, की जेव्हा वातावरण बदलते तेव्हाच असते? माझं फक्त काही वजन उचललं, चढलं, हे तर असे खांदे भरून येतात. हो. एक उजवा हात दुखते. हो. हा प्रॉब्लेम आहे सर मला. तुम्हाला ताप, काही अजून काही त्रास, खोकला, ताप? मला बाकीचा त्रास कोणताच नाही. ताप नाही, अलर्जी नाही, काहीच नाही. ठीक आहे. छातीचा फोटो काढला होता, एक्सरे काढला होता? छातीचा एक्सरे काढला होता, ECG केला. बीपी वाढलेला होता, तर बीपीच्या गोळ्या वगैरे चालू आहेत मला. मिनीप्रेस एक्सेल सुपर 5 mg. ठीक आहे. हो. तर त्यासाठी आपल्याला ते बघावं लागते. त्यासाठी एक लंग्सची टेस्ट असते, त्याला आपण म्हणतात पल्मोनरी फंक्शन टेस्ट, स्पायरोमेट्री. त्याच्यामध्ये जे फुफ्फुस आहे त्याचा फुफ्फुसचा कम्प्लीट इन्व्हेस्टिगेशन, फुफ्फुस किती काम करून राहिले, काय होऊन राहिलं, ते सगळ्याला आपल्याला माहीत पडून जाते. असं? हो, ते आपल्याला करावं लागते. म्हणजे आपल्याला लंग्सची टेस्ट करावं लागेल? लंग्सची टेस्ट एकदा करावं लागतील. असं. हो. तर मग ते आपल्या इथं GMC मध्ये होईल? ते GMC मध्येही होऊन जाते, काही प्रॉब्लेम नाही त्याचा. तर त्याला टेस्ट कोणती म्हणतात सर? त्याला म्हणतात स्पायरोमेट्री. असं? हो, लंग फंक्शन टेस्ट किंवा स्पायरोमेट्री म्हणतात. त्याच्यामध्ये लंग्सचा कम्प्लीट डिटेल येऊन जाते की तुम्हाला श्वास आतमध्ये किती जाऊन राहिला, बाहेर किती येऊन राहिला, फुफ्फुसामध्ये किंवा श्वासनलीमध्ये काही ऑब्स्ट्रक्शन किंवा काही रुकावट तर नाही आहे, सगळं माहीत पडून जाते. बरोबर. ठीक आहे.
हो सर, ओके. काही हरकत नाही सर. माहिती सांगितली सर, धन्यवाद. 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 गाडगीळ भाऊ, आपल्या प्रश्नाला, आपल्या शंकेला संपूर्णपणे विस्तृत असं उत्तर मिळालेलं आहे. आपल्या हो, मॅडम. सहभागासाठी धन्यवाद. 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 सर, पुढचा फोन कॉल येईपर्यंत आपण हे सांगूया की दम्याचा जो त्रास आहे हो. तर त्याची सर्वसामान्य लक्षणं काय आहेत? जसं आत्ता आपल्याला आपल्या एका श्रोत्यांनी विचारलं, तर कसं ओळखायचं दम्याच्या रुग्णांनी की त्यांना दमा आहे? काय लक्षणं दिसतात? तर मॅडम, दमा म्हणजे अस्थमा याचे मुख्य लक्षणे म्हणजे श्वास घेताना घरघर होणे, धाप लागणे, किंवा श्वास घेताना त्रास होणे, वारंवार खोकला येणे, विशेषतः रात्री किंवा पहाटे, छातीत जडपणा किंवा आवडल्यासारखे वाटत असते पेशंटला, आणि व्यायाम, धूळ किंवा थंड हवामुळे लक्षणे वाढून जातात. हे मुख्य लक्षणे आहे दमा या आजाराचे. सर, फुफ्फुसासंबंधित आपण आणखीन काय आजार सांगू? फुफ्फुसमध्ये बहुतेक आजार आहे. एक तर आपण अस्थमा डिस्कस करत आहे. एक बीडी सिगरेट ओढल्यामुळे एक अजून आजार होते ज्याला आपण COPD म्हणतात. मग TBचे अजून प्रकार म्हणजे इन्फेक्शन म्हणजे ट्युबरक्लोसिस म्हणजे TB जे आपण सांगतात. आता TB खूप आपल्या भारतात TB खूप कॉमन आहे. जर पेशंटला खोकला असते 14 दिवसपासून खोकला आहे तर एकदा त्यांनी डॉक्टराला दाखवायला पाहिजे. आपल्याला TBचा रुग्ण TB पाहायचा आहे की TB आहे की नाही आहे. अजून लंग्सचे आजार म्हणजे ILD म्हणतात, ज्याला आपण इंटरस्टिशियल लंग डिसीज म्हणतात. ते कबूतरमुळेही खूप असतात, कबूतरच्या एक्सपोजरमुळे खूप असतात, त्याचे प्रॉब्लेम खूप आहे. अजून एक आजार म्हणजे लंग कॅन्सर आता खूप कॉमन आहे. ॲलर्जीचे आजार खूप कॉमन आहे. वातमुळेही लंग्समध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात, ज्याला आपण ऱ्युमॅटॉइड आर्थरायटिस असोसिएटेड इंटरस्टिशियल लंग डिसीज म्हणतात. हां, आपण या विषयावर बोलूया. आधी फोन घेऊया. हॅलो. हॅलो. आकाशवाणी अकोला केंद्र आणि हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. हा, मी अकोल्यावरून सचिन बोरकर बोलतो. हां, बोला. एसीचा वापर जास्त केल्याने दमा होऊ शकतो का? डॉक्टर साहेब, आपण काय सांगू यांना? नमस्कार दादा. ACचा वापर केल्यामुळे असं जास्त अस्थमा असं नाही होऊ शकत, पण त्याच्यामुळे जे ॲलर्जीचे जे सिम्पटम्स आहे, नाकात पाणी येणं, शिंका येणं, डोळ्यात पाणी येणं, खाज येणं, हे सगळं होऊ शकते. अस्थमा जे आजार आहेत ते स्वतः ACमुळे नाही होत. जास्त एक्झर्शन केल्याने असं होऊ शकतो का? एक्झर्शन सायकलिंग जास्त केल्याने? सायकलिंग नाही. याचं मी तुम्हाला एक उत्तर देते की अस्थमाचा पेशंट जे आहे ते बिना काही रुकावट ते आपला व्यायाम सगळं करू शकतात. जर ते औषध बरोबर घेत आहे, जर त्याचं फॉलोअप बरोबर आहे, तर ते सगळं करू शकतात. आपल्याला, मला असं वाटतं, समाधानकारक उत्तर मिळालं आहे. हो मॅडम. हां, आपल्या सहभागासाठी धन्यवाद. हॅलो. हॅलो. आकाशवाणी अकोला केंद्र आणि हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. मी मंगेश हिराळकर बोलतो. हां, बोला मंगेश भाऊ. मला असा प्रश्न विचारता होता की ज्यांना कोरोना झालेला आहे त्यांना दमा होण्याचे किती टक्के चान्सेस आहेत? सर, आपण काय सांगू यांना? असं नाही आहे की ज्याला कोरोना झाला आहे त्याला दमा होऊ शकतात. दमा जे आहे हे कोणालाही कधीही होऊ शकतात. बहुतेक दमा लहानपणीपासून सुरू होऊन जाते, त्याला जे आपण बालदमा म्हणतात, ते ठीकही होऊ शकतात. पण असं नाही आहे की कोरोना झाल्यामुळेही कोरोना झाल्यानंतर दमा होऊ शकते. दमा कधीही होऊ शकते. ते आपल्याला लक्षणे दमाचे पाहावं असते, मग आपल्याला त्याचं निदान करून त्याचं ट्रीटमेंट घ्यावं लागतं. धन्यवाद. आपल्या सहभागासाठी देखील धन्यवाद. सर, आपण TB सारखे जे आजार आहेत तर त्यांच्या लक्षणांविषयी बोलत होतो. हो. TB म्हणजे खोकला, लांब खोकला येऊन राहिला, लाईक 1 महिन्यापासून खोकला आहे, 15-20 दिवसापासून खोकला आहे, जे काही गोळी औषधमुळे कमी नाही होऊन राहिला. खोकल्यामध्ये कधी कधी रक्तही पडून राहिला, भूक कमी लागून राहिली, वजन खूप कमी झालं. हे सगळं याच्यामध्ये हे सगळं लक्षणामुळे आपण TBचा एक संशय घेऊ शकतो. हे TBचे आजार आहे. दुसरा म्हणजे लंग कॅन्सरमध्येही असं होऊ शकते. वजन कमी होते, खोकल्यामध्ये रक्त पडते, वजन कमी होते.
दम भरते. हे सगळं TB लंग कॅन्सरचेही आजार आहे. जर पेशंटला हे असलं तर एकदा आपल्याला निदान करावं लागते त्याचं आपल्याला इन्व्हेस्टिगेशन्स करावी लागते आणि मग पाहावं लागते की काय आहे. दुसरं म्हणजे ILD जे असते ते आता खूप कॉमन झालेली आहे. ILD म्हणजे लांब 6 महिने 1 वर्षापासून पेशंटला कोरडा खोकला आहे आणि दम वाटून राहिला, अजून काही त्रास नाही आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला ILDचा संशय वाटते, त्याचा आपल्याला संपूर्ण टेस्ट करावी लागते. हे म्हणजे ILD. ॲलर्जी म्हणजे खूप लोक म्हणतात की वारंवार सर्दी जुकाम शिंका असतात, नाक बंद असतात, त्याला जे आपणला सायनसायटिस आपण म्हणतात. सायनसायटिस म्हणजे नाकाच्या आजूबाजूला हाड असतात, त्याला आपण सायनस म्हणतात. नॉर्मली त्याच्यामध्ये फक्त हवा असते, पण कधी कोणी पेशंटमध्ये ते हाडं म्हणजे सायनसमध्ये कफ जमून जाते. ते कफ नाकात येऊन घशात येते, त्याच्यामुळे पेशंटला वारंवार कफ होते. तर बहुतेक पेशंट म्हणतात की मी सगळं घेतलं आहे, इनहेलर घेतलं आहे, गोळ्या औषध घेतली आहे, सगळं घेतली आहे, पण माझा आजार बरं नाही होऊन राहिला. ते नाही होऊन राहिला म्हणजे त्या पेशंटला बिमारी जी आहे ते अस्थमा नाही आहे, ते म्हणून सायनसायटिस आहे. तर त्यासाठी आपल्याला 1-2 टेस्ट करावी लागते आणि त्याचं निदान आपल्याला करावं लागतं. कुठल्या पद्धतीचे उपचार दिले जातात आपण हे आधी सांगूया. हो, दम्याच्या रुग्णांसाठी. दमांच्या रुग्णांसाठी बेसिकली जे उपचार आहे ते मेन उपचार जे आहे ते आपण म्हणजे इन्हेलर. जे लोकांची जे सगळ्यात एक इश्यू असते की इन्हेलरची सवय लावून जाते, ते हे एक कम्प्लिटली रॉंग ते आहे. काहीच नाही होत, काही साईड इफेक्ट्स नाही आहे, एकदम सेफ औषध असते. दुसरे म्हणजे त्याची गोळी असतात. ॲलर्जी, अस्थमा एक प्रकारची ॲलर्जी आहे, त्याची ॲलर्जीची गोळ्या असतात आणि आपल्याला ते पाहून पुढचा इलाज करावा लागतो. आपण कॉल घेऊया. हॅलो हॅलो हॅलो, आकाशवाणी अकोला केंद्र आणि हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. नमस्ते मॅडम. नमस्ते. मला विचारायचं आहे, माझ्या पत्नीला हां, दमाचा आजार आहे बर आणि त्यासाठी मला खुलासेवार माहिती मिळवायची आहे की हा दमा कशानं ताब्यात येईल. बरं बरं. डॉक्टर साहेब, आपण यांना काय सांगू की यांच्या पत्नीला आजार आहे, पण तो कशामुळे आपण काय उपचार घेतले पाहिजे की तो दमा कमी होईल? काका, सगळ्यात पहिल्या गोष्टी ते गोळी औषध घेऊन राहिले काका. डॉक्टर साहेब, आपण काय सांगू यांना की दमा कसा ठीक होईल? काका, जे तुम्ही सांगून राहिले की आजीला दमा आहे, तर दमासाठी ते गोळी औषध घेऊन राहिले का? नाही, तिला बेळके पडत नाही, खोकला नाही, काहीच नाही, फक्त श्वास भरपूर आहे. किती दिवसापासून आहे काका? श्वास खूप आहे. आजींना फक्त हेच की चालताना दम लागते. बर 5 लिटर पाणी नळावरून आणू शकत नाही. बर. आणि दुसरी गोष्ट, तिला स्वस्थ म्हणजे अशी स्वस्थ राहत नाही. पहिले तर काका आपल्याला एकदा त्याचं निदान करावं लागतील की ते जे दम भरून राहिलं ते कशामुळे भरून राहिलं. त्यांना आता फक्त इन्हेलर घेतलं की स्वस्थ राहते. हो, नाही तर नाही. हो. मग इन्हेलर कधीपासून घेत आहे? नाही, ते रोजच घ्यावं लागते, त्याशिवाय स्वस्थ राहत नाही. बरं बरं. सर, एक नॉर्मल काय काळजी घ्यायला पाहिजे ती सांगा या पेशंटसाठी. मॅम, अस्थमामध्ये असं बहुतेक काळजी म्हणजे की आपल्याला जे ह्युमिड प्लेसेस आहे त्याची काळजी घ्यावी लागते फर्स्ट ऑफ ऑल. दुसरी जी काळजी आहे ते मेडिकेशन्स जे आहे ते रेग्युलर आपल्याला घ्यावे लागतील आणि ते मेडिकेशन्सचा डोजही आपण कमी करू शकतो जर रेग्युलर पेशंटचा फॉलोअप असला आणि पेशंटची लंग कॅपॅसिटी इम्प्रूव्ह होऊन राहिली तर डोस जे आहे ते आपण कमी करून बंदी करू शकते. दुसरी तिचे म्हणजे फोन घेऊया. हॅलो अकोला आकाशवाणी मॅडम. हां, आकाशवाणी अकोला केंद्र आणि हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. हा मॅडम, मी अंजनगाव सोजून बोलते आजची. बरं, माझा असा प्रश्न होता की दम्यामध्ये पण अनुवंशिकता आहे का? हां डॉक्टर, आपण काय सांगू? दमा मॅडम काय? दम्यामध्ये अनुवंशिकता? हो, अनुवंशिकता आहे. जर आई बाबाला असला
तर किंवा कोणी आपल्या फॅमिलीमध्ये फर्स्ट रिलेटिव्स जे असतात, आई बाबा किंवा आजी आजोबा किंवा नाना नानी, दोन्ही हस्बंड आणि वाईफच्या फर्स्ट रिलेटिव्स जे असतात, जर त्यांना अस्थमा आला तर ते एक स्ट्रॉंग पॉसिबिलिटी असते की बाळांनाही अस्थमा होऊ शकते. होऊ शकतो. हो. माझ्या आजी आजोबांना नव्हता तर तरी पण होऊ शकणार का? नक्की होऊ म्हणजे शकते. वडिलांना ते कोणालाही होऊ शकते. जर जेनेटिक्स नाही आहे तरीही होऊ शकते, आणि जर जेनेटिक्स आहे तर एक स्ट्रॉंग पॉसिबिलिटी अजून वाढून जाते. आणि त्याच्यामध्ये डॉक्टर जे स्प्रेचा यूज केला जातो तो कितपत प्रमाणात योग्य आहे? ते कोणता स्प्रे, नाकाचा स्प्रे की ओढायचा स्प्रे? जो डॉक्टर तोंडाद्वारे घ्यायला तो. तोंडाद्वारे जो घ्यायला सांगितलं हो, जातं ते हा. कधी तुम्ही कधीपासून घेत आहे? मी माझ्या वडिलांना होतं तर माझे वडील घ्यायचे ते आणि त्यांना म्हणायचं डॉक्टरने त्यांना एकदाच सांगितलं होतं घ्यायला की खूप त्रास झाला तर. हां, पण नाही ते आपल्याला त्रास तसंच नाही घ्यायचं असतं. त्यासाठी आपल्याला ते पूर्ण टेस्ट लागते. टेस्टमध्ये आपल्याला माहीत पडतात की तुम्हाला दमा आहे की नाही आहे. जर दमा आहे तरच आपल्याला ते ते इनहेलर जे पंप आहे ते द्यावं लागते. अजून जर ते नाही आहे, अस्थमा नाही आहे, अजून काही नाही आहे, तर आपल्याला दुसरा कारण शोधावं लागते की खोकला कशाला येऊन राहिला, दम कशाला येऊन राहिला. जमकशन आहे. ठीक आहे. ठीक आहे. तुम्हाला समाधानकारक उत्तर मिळालेलं आहे मला असं वाटतं. आपल्या सहभागासाठी धन्यवाद. सर, आपण सामान्यतः काय काळजी घ्यायची याविषयी बोलत हो, होतो. मॅडम, सामान्यतः काळजी म्हणजे अस्थमा एक प्रकारची ॲलर्जी आहे. तर ॲलर्जीमध्ये आपल्याला जे आहे ते थोडंसं आंबट जे आहे ते कमी घ्यावं लागते. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे थंडा थोडासा कमी करावं लागते. ॲलर्जीसाठी एक वेगळी ॲलर्जी टेस्टी होतात, ज्याच्यामध्ये आपल्याला सगळं माहीत पडून जाते की कोणत्या गोष्टींनी, कोणत्या पदार्थामुळे ॲलर्जी होऊन राहिली. ते ॲलर्जीचे टेस्ट केल्यानंतर आपल्याला माहीत पडून जाते, आणि ते बंद केल्यानंतर आपल्याला ॲलर्जीमध्ये खूप आराम, अस्थमामध्ये खूप आराम होऊ शकते. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला जी दुसरी काळजी आहे ते मी पहिले सांगितले होते की आपल्याला औषधे जे आहे ते जसं आपल्या डॉक्टर म्हणतात रेग्युलर फॉलोअप करायचं असते, आणि रेग्युलर मेडिकेशन्स घ्यावं लागते. सर, इतर आजारांप्रमाणे दमा हा पूर्णपणे बरा होणारा आजार आहे का? दमा जे आहे हा दीर्घकालीन आजार आहे. तर पण योग्य उपचाराने तो उत्कृष्टरित्यामुळे नियंत्रणात आपण ठेवू शकतो त्याला. म्हणजे रेग्युलर जर औषध घेतलं हो, किंवा सांगितलेलं पूर्ण रेग्युलरपणे तुम्ही फॉलो केलं तर हा दमा जो आहे हा पूर्णतः आटोक्यात आणला जाऊ शकतो. बरेचदा असं होतं की चालतानाच दम लागतोय म्हटल्यावरती दमा ज्याला आहे त्याला वाटतं मी व्यायाम करू की नको, मी वॉकिंगला जाऊ की नको. तर दम्याचा रुग्ण व्यायाम करू शकतो का? दमाचा जे आहे नक्की तो व्यायाम करू शकतो. योग्य उपचार घेतल्यास बहुतेक रुग्ण नियमित व्यायाम आणि खेळही करू शकतात. खूप असे सेलिब्रिटी, असे ॲथलीट्सही आहे ज्यांना अस्थमा आहे, पण ते आता 400 मीटर्स 800 मीटर्समध्ये रनिंग करून राहिले, रिले करून राहिले. तर अस्थमा जर आहे तर काही असं अस्थमाची काही घाबरण्यासारखी काही स्थिती नसते. जर औषध गोळ्या बरोबर घेतला तर खूप कंट्रोलमध्ये असते आणि तुम्ही आपले नॉर्मल लाईफ जगू शकता. सर, इन्हेलरविषयी मला एक विचारायचं, जसं आपल्या श्रोत्यांनी एका विचारलं होतं त्या ताईंनी की ज्या रुग्णांना इन्हेलर दिलेलं आहे आणि सांगितलेल्या डोसपेक्षा जास्त डोस जर घेतला गेला तर तो कितपत हानिकारक ठरतो? तो हानिकारक होऊ शकते. कारण काही आपण कोणतीही गोळी, कोणती प्रकारची औषध घेतली, जर त्याचा ओव्हरडोस झाला तर सगळ्याचे वाईट परिणाम होऊ शकते. तर जे आपण आहे ते आपल्याला डोस ॲडजस्टमेंट करावं लागते. पेशंटला अस्थमा, दमा किती आहे ते आपल्याला पाहून त्याच्या बेसिसवर आपल्याला ते डोस द्यावे लागते. तर वाईट परिणाम होऊ शकतात, हे आपल्याला काळजीमध्ये घेऊ. असं इन्हेलर जर पाहिला तर ते सर्वात मोठा गैरसमज ते असते की इन्हेलरची सवय लागून जाते, पण इन्हेलरची सवय लागत नाही. उलट ते औषध जे आहे ते थेट फुफ्फुसात पोहोचते आणि ज्याचं जे अस्थमाचे जे सिम्पटम्स आहे ते कमी होतात. पण त्यासाठी आपल्याला डोस ॲडजस्टमेंट करावं लागते डिपेंडिंग अपॉन द कंडिशन. किती अस्थमा आहे, कोणत्या डिग्रीमध्ये आहे, कोणत्या स्टेजमध्ये आहे, ते पाहून आपल्याला डोस देऊन
त्याचे आपल्याला निदान करावं लागते. आणि ओव्हरडोज आपल्याला नाही पाहिजे. ओव्हरडोजचेही हानिकारक साईड इफेक्ट्स होऊ शकतात. सर, बालवयामध्ये होणारा जो बालदमा आहे हो, तर तो मग म्हणजे तो शेवटपर्यंत राहतो का? मोठेपणी पण तो कंटिन्यू राहतो का? बालपर्यंतचा जो दमा असते ते बहुतेक 7 वर्षापर्यंत ठीक होऊन जाते, ज्याला आपण बालदमा म्हणतात. ज्याला ते आपण चाइल्डहूड असतं म्हणतात. पण बहुतेक ते निदान त्याचं होऊन जाते. पण जर नाही झालं तर रेग्युलर ट्रीटमेंट, रेग्युलर फॉलोअप केल्यामुळे त्याची लक्षणे खूप कमी होऊन जाते आणि बहुतेक 13 ते 14 वर्षापासून त्याचं जे अस्थमाचं जे आहे ते निघायची शक्यता बहुतेक 90% होऊन जाते. अच्छा. पावसाळा आणि हिवाळा या ऋतूंना खरं तर दम्याचे रुग्ण घाबरतात. हो, तर दम्याचा त्रास का वाढतो या काळामध्ये आपण तेही सांगूया आणि काय काळजी घेतली पाहिजे तेही सांगूया. दमा पावसाळ्यात काय होतं, जेव्हा वातावरण चेंज होऊन जाते तेव्हा वातावरण म्हणजे व्हायरल इन्फेक्शन जास्त होतं आणि अस्थमा जे आहे, अस्थमा व्हायरल इन्फेक्शनमुळे ट्रिगर होऊन जाते. त्यामुळे जे अस्थमाचे जे त्रास आहे ते या सीझन जेव्हा चेंज होतात, जेव्हा उन्हाळ्यापासून पाऊस येतात तेव्हा त्याचे सिम्पटम्स खूप वाढून जाते. दुसरी गोष्ट, जेव्हा आपला पावसाळा संपत आला तेव्हा आपले जे सिम्पटम्स खूप वाढून जातात. तर त्याची काळजी म्हणजे आपल्याला जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा मास्क आपल्याला घालायचा आहे. आपल्या इम्युनिटी स्ट्रॉंग करायची आहे, त्यासाठी आपल्याला जे जेवण आहे ते आपलं नॉर्मल आणि कंप्लीट जेवण आपल्याला करावं लागते. आणि जास्त थंडा घेऊ नये, घेऊ सेवन नये. करू हो नये. हो. म्हणजेच आपण काही पथ्य सांगू का सर, की आईस्क्रीम खाऊ नये किंवा नाही, तसं काही नाही की आपण काही करू नाही शकत. ते आपण करू शकत. ते त्याचं फक्त एक आहे की जर ते औषध आपली कंट्रोलमध्ये आहे, जर आपला डोस आपला अस्थमा कंट्रोलमध्ये आहे तर आपण काही करू शकतात. आपल्याला काही चीजची गरज मनाई नसते. म्हणजे पथ्य पाळायचे, पण तुम्हाला म्हणजे सगळ्या गोष्टी जर योग्य प्रमाणात असतील तर नक्कीच आपल्या उपचारांना पण त्याची साथ मिळते आणि दम्यासारखा आजार पण कंट्रोलमध्ये ठेवला जाऊ शकतो. हॅलो, नमस्कार मॅडम. नमस्कार. आकाशवाणी अकोला केंद्र, हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. मी बोलतो मॅडम, गोपाल हिवराडे. हा गोपाल भाऊ, विचारा तुमचा प्रश्न. गुप्त सर आणि तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार सर. नमस्कार सर, माझा प्रश्न असा आहे, साधारणतः दमा अस्थमा कोणत्या वयानुसार होतो आणि याचं प्रमाण स्त्रियांमध्ये जास्त असतं की पुरुषांमध्ये असतं? दमा जे आहे काका, ते कोणत्याही वयात होऊ शकते, असं त्याचं ते नसते की पण मोस्ट कॉमन जे आहे ते दमा जे आहे ते चाइल्डहूडपासून सुरू होऊन जातात, लहानपणी बचपनपासून सुरू होऊन जातात. ठीक आहे. ते मधात नॉर्मली होऊ शकते आणि एकदम त्याचे सिम्पटम्स कधी वाढू शकते, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जे अस्थमाचं जे प्रमाण आहे ते तसं नाही आहे की पुरुषमध्ये जास्त आहे की महिलांमध्ये जास्त आहे. ते त्याचं प्रपोर्शन बहुतेक सेमच आहे. पण पाहायला जाते तर फिमेल्समध्ये अस्थमाचं प्रमाण थोडंसं जास्त असतं. सर, जाता जाता काय संदेश द्याल श्रोत्यांना? जाता जाता मी हेच सांगणार आहे की अस्थमा जे आहे ते एक जे लाईन मी सांगे की उपचारापेक्षा प्रतिबंध बरं असते, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट जे आहे, अस्थमा कम्प्लिटली क्युरेबल जे आहे की लोक म्हणतात की अस्थमा परमनंट असते, क्युरेबल नाही आहे. अस्थमाचं ट्रीटमेंट जे असते ते लॉंग टर्म ट्रीटमेंट असते, पण ते अस्थमा खूप कंट्रोलमध्ये होऊन जाते. तुम्ही तुमची लाईफ जे आहे ते नॉर्मलप्रमाणे जगू शकतात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे अस्थमा ॲलर्जीसाठी लस खूप इम्पॉर्टंट चीज आहे. ते दरवर्षी एक लस असते, त्याला आपण इन्फ्लुएन्झाची लस म्हणतात. त्याच्यामुळे जे वारंवार ॲलर्जी होणं, निमोनिया होणं, कफ येणं, हे सगळं यांची जी प्रमाण आहे ते बहुतेक 50 ते 60% कमी होऊन जातं. तर ती लस आपल्याला घ्यावी लागते दरवर्षी एकदा. आणि जे लस जे आहे ते आपण 12 वर्षाच्या नंतर आपल्याला आपण कधीही 12 वर्षाच्या नंतरला लोकांना आपण देऊ शकतात. आणि हे लस जे आहे हे फक्त अस्थमाच्या पेशंटसाठीच नाही,
परंतु आपण सगळ्यांनाही, नॉर्मल लोकांनाही ते लस गरजेची आहे. श्रोते हो, आज दमा, अस्थमा आणि फुफ्फुसांचे आजार याविषयी तुमच्या ज्या काही शंका होत्या, जे काही प्रश्न होते, त्यांची समाधानकारक उत्तरं आजच्या कार्यक्रमामधून आपल्याला मिळालेली आहेत. आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या कार्यक्रमात नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. हॅलो डॉक्टर, आरोग्यविषयक शंकांचं थेट डॉक्टरांकडून निरसन. हॅलो डॉक्टर. आताच आपण हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम ऐकलात. विषय होता दमा, अस्थमा, फुफ्फुसाचे विकार. सहभाग डॉक्टर अपूर्व गुप्ता, MBBS MD, चेस्ट मेडिसिन. सूत्रसंचलन ज्योती हातेकर यांचं. तांत्रिक सहाय्य होतं बाळासाहेब खराटे यांचं. सादर करते सूरज गोळे.